नमस्कार, स्वागत आहे तुमचं वैशालीज किचनमध्ये। आज आपण नाश्ता सेंटरला जसा उपमा मिळतो तसाच उपमा घरच्या घरी कसा बनवायचा हे पाहणार आहोत। उपमा खायला खूप छान लागतो, बनवायलाही सोपा आहे, प्रमाणासह बनवणार आहे। त्यामुळे रेसिपी शेअर करा, लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा। चला मग उपमा कसा बनवायचा ते पाहू। सगळ्यात अगोदर आपल्याला चॉपिंगसाठीचं जे काही साहित्य आहे ते चॉप करून घ्यायचे। मोठ्या साईजमध्ये कांदा घेतला, बारीक असा चिरून घ्यायचा। सोबत 2 इथे मी लसणाच्या पाकळ्या घेतल्या, त्या पण अशा पद्धतीने बारीक चिरून घ्यायच्या। कोथिंबीर घेतली थोडीशी, ती पण छान चिरून घेतली। त्याच्या प्रमाणानुसार हिरव्या मिरच्या घ्यायच्या। हिरव्या मिरच्या चिरलेल्या होत्या म्हणून ती चिरले नाही। आता आपण पुढची तयारी करूया। गॅसवरती कढई ठेवली, 2 चमचे तेल घालायचे। तेल किंवा तुपाचा तुम्ही इथे वापर करू शकता। तुपामध्ये पण ही रवा भाजला तर खूप छान उपमा लागतो। इथे मला तेल आवडतं म्हणून मी तेल घातले। रोजच्या वापरातला 1 कप रवा घातलेला आहे। रवा चांगला स्वच्छ करून घ्यायचा आहे, चाळून घ्यायचा आहे। कुठल्याही वाटीच्या प्रमाणानुसार हे तुम्ही रवा मोजून घेऊ शकता। साधारण 100 ग्राम हा रवा आहे। गॅसची फ्लेम मीडियम करायची, मध्ये मध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचे। कुरकुरीत होईपर्यंत रवा भाजायचा आहे। साधारण 4 ते 5 मिनिटांसाठीच रवा भाजायचा आहे, खूप जास्त भाजायची गरज नाही। जसं आपण शिऱ्याला रवा भाजतो 7 ते 8 मिनिटांकरता, एवढा वेळ ह्या रव्याला भाजायची गरज नाही। उपम्याचा रवा हलकासा पांढरा शुभ्रच असतो, खूप जास्त त्याचा रंग बदलायचा नाही। इथे आता तेल घातल्यामुळे थोडासा पिवळसर रंग दिसत आहे। साधारण 1-3 मिनिटं झाले, मी कंटिन्युअसली हलवून घेत आहे। चांगला भुसभुशीत असा रवा दिसत आहे। पुन्हा 1 मिनिटाला चांगलं भाजून घ्यायचं आहे। साधारण 4 मिनिटांनंतर तुम्ही इथे पाहू शकता मस्त रवा भाजलेला आहे। रंग पण खूप जास्त चेंज झाला नाही, हलकासा पांढरसर आहे। तर अशा पद्धतीचा रवा भाजून घ्यायचा आहे। ताटामध्ये काढून घेते। उपम्यासाठीचं पाणी गरम करून घेऊ। गॅसवरती पातेलं ठेवलं, गॅसची फ्लेम हाय करायची। 2 मोठ्या वाटी इथे पाणी घातलेलं आहे। आपण साधारण ज्या वाटीने रवा घेतला त्या वाटीने 3 वाट्या पाणी लागेल। पाण्याचं प्रमाण थोडंफार कमी जास्त होऊ शकतं। पाणी थोडंसं प्रमाणापेक्षा अर्धा वाटी थोडं जास्त गरम करायचे, म्हणजे कमी जास्त लागलं तर आपण ते वापरू शकतो। 1 मिनिटामध्ये पाणी चांगलं गरम व्हायला सुरुवात होते। उपम्यासाठी आपल्याला नेहमीच गरम पाण्याचा वापर करायचा, त्यामुळे उपमा चांगला मोकळा दाणेदार तयार होतो। साधारण 1-2 मिनिटांमध्ये पाण्याला चांगली उकळी आली, फोडणी तयार होईपर्यंत झाकण ठेवायचे। सेम कढई गॅसवरती ठेवली, 2 मोठे चमचे तेल घालायचे, मुठभर शेंगदाणे घालायचे। शेंगदाणे कमी जास्त घालू शकता किंवा इथे तुम्ही काजू पण वापरू शकता। शेंगदाणे आपल्याला चांगले तळून घ्यायचे तेलावरती, जसं आपण पोह्यासाठी किंवा चिवड्यासाठी शेंगदाणे तळतो सेम तशा पद्धतीचे। खूप जास्त काळे नाही, हलकेसे त्याचे तोंड उघडू द्यायचे, एवढे शेंगदाणे तळू द्यायचे। साधारण 1-2 मिनिटांमध्ये शेंगदाणे छान तळलेले आहे, प्लेटमध्ये काढून घेऊया। तेल चांगलं गरम आहे, याच्यातच आपल्याला 1 चमचा मोहरी घालायची, अर्धा चमचा जिरे घालायचे, 1 छोटा चमचा इथे मुगाची डाळ घातली। ही डाळ आपल्याला चांगली कुरकुरीत होईपर्यंत तळू द्यायची। डाळ घालणं हे पूर्णतः ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातली तरी देखील चालणार आहे। आता याच्यामध्ये आपल्याला बारीक चॉप केलेलं लसूण घालायचं आहे, सोबत बारीक चॉप केलेली हिरवी मिरची घालायची। तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। इथे मी लहान मुलांसाठी बनवते ते 1च मिरची घातलेली आहे। तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचे अर्धा मिनिट। आता याच्यामध्ये आपल्याला बारीक चॉप केलेला कांदा घालायचा आहे। फोडणी चांगली आपली तयार झालेली आहे, त्यानंतरच आपल्याला याच्यामध्ये कांदा घालायचा आहे। थोडंसं मीठ टाकून कांदा चांगला तेलावरती परतून घ्यायचा आहे, खूप जास्त रंग बदलू द्यायचा नाही। आता कांदा छान परतला आहे, याच्यामध्ये आपल्याला आता भाजलेला रवा घालून घ्यायचा आहे। रवा घातल्याच्या नंतर अर्धा मिनिट चांगलं मिक्स करून घ्यायचे। आता यामध्ये मी थोडीशी चिरलेली कोथिंबीर घालून घेते, सोबत शेंगदाणे घालून घ्यायचे, पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचे। असे शेंगदाणे मी वरती घालण्यासाठी ठेवलेले आहे, बाकी शेंगदाणे याच्यामध्ये घातले, पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचे। आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं। इकडे पाणी पण छान गरम झालेलं आहे। आता गरम असतानाच आपल्याला हे पाणी याच्यामध्ये घालायचे। त्या पाणी घालतेवेळेस गॅसची फ्लेम लो करायची, थोडं थोडं पाणी घालायचं। तुम्ही इथे पाहू शकता पाणी घातलं की रवा पटकन फुलायला सुरुवात होते, अंगावरती शिंतोडे येऊ शकतात, त्याच्यामुळे पाणी पण हे थोडं थोडं करून घालायचं, जसं लागेल तसं पाणी घालायचं। पाणी घातल्याच्या नंतर अशा प्रकारे थोडं फास्टमध्ये मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून या उपम्यामध्ये गुठळ्या तयार होणार नाही। सर्वात शेवटी थोडंसं मीठ टाकून घ्यायचे, चांगलं मिक्स करून घ्यायचे। इथे आपल्याला ज्या वाटीने रवा मोजून घेतला त्या वाटीनं साधारण 2.5 वाट्या पाणी लागलेलं आहे। तर छान असा दाणेदार उपमा आपला तयार झाला आहे। 2 मिनिटासाठी झाकण ठेवून वाफ देऊन घ्यायची, गॅस बंद करायचा आहे। तुम्हाला जर थोडासा मऊ आणखी उपमा हवा असेल तर आणखी थोडंसं पाणी याच्यामध्ये ॲड करू शकता, गरम पाणीच वापरायचं आहे। गॅस बंद करून झाकण ठेवून 2 मिनिटाकरता वाफ देऊन घेऊ। 2 मिनिटानंतर मिक्स करून घ्यायचे। छान आपला मऊ दाणेदार नाश्ता सेंटरसारखा उपमा तयार झालेला आहे। रेसिपी जर का आवडली तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।